याच्यामधनं बाहेर येणं खूप अवघड आहे. मी तर म्हणेल असाध्य आहे. म्हणजे ती वाघाची गुहा आहे. तिथनं जातानाचे पावलं तुम्हाला दिसतात, येतानाची दिसत नाहीत. एवढ्याशा पावडरची किंमत लाखो रुपये असते, त्यामुळे कुठेही ते लपवून आणू शकतात. शिक्षणाची सिस्टीम जी आहे ती जर खिळखिळी करायची असेल तर अंमली पदार्थासारखा दुसरा चांगला हत्यार नाही. आणि ते दुर्दैवाने आपल्या भारताच्या शिक्षण संस्थेवर, तरुण पिढीवर, शालेय विद्यार्थ्यांवर त्याचा हल्ला झाला आहे. जातीवरनं बांधतोय, धर्मावरनं बांधतोय, विचारावरनं बांधतोय. पण आमचा देश, आमचं भारतीयत्व, आम्ही सुरुवातीला पण भारतीय आहोत, आत्ता पण भारतीय आहोत आणि शेवटपर्यंत पण भारतीय आहोत, हा विचार कुठेतरी मागे पडला आहे. म्हणजे अगदी हिरो हिरोईनसुद्धा त्या गुटखा आणि याची जाहिराती करताना तुम्ही पाहायला मिळेल तुम्हाला. त्याच्यामध्ये फार मोठं अर्थकारण असल्यामुळे ही ड्रग्ज तुम्हाला इझिली अवेलेबल होतात वेगवेगळ्या दुकानांमध्ये, पानटपऱ्यांवर. 6वीतल्या मुलाने ज्याला ड्रग्जचं व्यसन लागले, आईने पैसे दिले नाही म्हणून आईचा गळा दाबला. नमस्कार, आपल्या सर्वांच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे व्यसन आणि व्यसनांमध्ये विशेष करून ड्रग्स. असं म्हटलं जातं की जर तुम्हाला शत्रूविरुद्ध लढायचं असेल, शत्रूविरुद्ध जिंकायचं असेल, तर त्या शत्रूची पूर्ण माहिती करून घेणं गरजेचं आहे. आज आपण आजूबाजूला पाहतो की अनेक लोक व्यसनांच्या अधीन गेलेले आहेत आणि त्या विळख्यात अडकलेले आहेत. थ्रिल म्हणून सुरू झालेला हा प्रवास त्यांना मृत्यूच्या दारापर्यंत नेऊन सोडतो. या पॉडकास्टचा उद्देश हाच आहे की लोकांना याविषयी जागृत करणे आणि त्यातून बाहेर निघण्यास मदत करणे. याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत यूथ आयकॉन, ज्यांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने 2 वेळा सन्मानित केले गेलेले आहेत आणि ज्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्या विजन इंडिया 2020 या प्रकल्पामध्ये काम केलेलं आहे, जे 30 वर्ष हा लढा चालवत आहेत. व्यसन आणि व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी जागृती करत आहेत. भोई फाउंडेशनचे अध्यक्ष ENT सर्जन डॉक्टर मिलिंद भोई सर. सर, आपल्या आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. येस, तुम्ही गेले 30 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहात भोई फाउंडेशनच्या माध्यमातून, आणि तुमचा 30 वर्षाचा अनुभव कसा होता हा मला जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की थोडंसं सुरुवातीपासून आपण बोलूयात. माझं बालपण एकदम हे प्रतिकूल सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत गेलं. मंगळवार पेठ, 139 मंगळवार पेठ, जगदाळेवाडा हा माझा पत्ता. आणि त्या ठिकाणी अशी संमिश्र वस्ती होती, फार काही प्रगत वस्ती नव्हती. पलीकडच्या बाजूला भीमनगर, गाडीतळ परिसर होते, काळावाडा. या नावांवरूनच तुम्हाला कळेल की कशा प्रकारची वस्ती होती. आणि त्या वस्तीमध्ये माझं बालपण गेलं आहे. माझी शाळा RD हायस्कूल. सर्वसामान्य घरातली गरीब मुलं, ज्या मुलांना कुठल्याही मोठ्या आणि भारी शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही, अशा मुलांना सहज प्रवेश देणारी शाळा म्हणजे RD हायस्कूल. आणि मग अशा वातावरणात असताना मी आजूबाजूला बघत होतो की मुलं ही लहानपणीच किंवा तरुणपणीच वेगवेगळ्या व्यसनांमध्ये अडकत होती. त्या वयात मला फारसं कळत नव्हतं की व्यसन म्हणजे काय, हे बरोबर आहे का चूक आहे. पण मला असं नक्की जाणवत होतं की जे काही चाललं ते बरोबर नाही आहे. आणि त्या वयातूनच, शालेय वयातूनच माझ्या मनामध्ये त्या गोष्टींबद्दल, विशेषतः दारू असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल, सिगरेट असेल, हुक्का असेल आणि आता ड्रग्जवर आपण बोलणार आहोत, या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्या मनामध्ये तीव्र निषेध किंवा घृणा ही निर्माण झाली. माहिती नाही, कळत नसताना पण मला हे जाणवत होते की यार हे काही खरं नाही आहे. व्यायाम केला पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, चांगली गाणी ऐकली पाहिजेत, चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे, असं मला शाळेत असताना पण वाटत होतं. कदाचित आज मी त्या क्षेत्रात जे काम करून इथपर्यंत आलो आहे, त्याचा त्याचा बेस तो लहानपणात त्या शालेय जीवनामध्ये, किंवा मी लहानपणी सत्यविजय मंडळ मंगळवारपेठ, त्या मंडळाच्या शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष झालो होतो 17व्या वर्षी. आणि मग युवकांमध्ये काम करताना असं मला वाटलं की आपली युवाशक्ती खूप जबरदस्त आहे. युवकांनी एखादी गोष्ट ठरवली तर ते खूप छान काम करू शकतात. फक्त त्या शक्तीला, त्या विधायकतेला, त्या विचारांना कुठेतरी विधायक वळण देण्याची गरज आहे. आणि ते देण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय का, असं वाटलं म्हणून मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. म्हणजे एखादं धरण असतं, ते धरणामध्ये लाखो करोडो लिटर पाणी तुम्ही साठवून ठेवता, ती एक एनर्जी आहे. आणि मग त्याला व्यवस्थित चॅनलाइज करून तो कालवा काढला की त्या कालव्यातनं सगळ्या शेताला, जमिनीला ते पाणी जातं आणि त्यातनं सुंदर पिकं फुलतात, पिकतात. मला वाटतं यूथ एनर्जी अशीच आहे. ती जर तुम्ही चॅनलाइज केली तर त्याच्यातनं खूप चांगली गोष्टी घडतील, अनेक पॉझिटिव्ह गोष्टी घडू शकतात.
म्हणजे अगदी स्वामी विवेकानंद ज्यांना आम्ही यूथ आयडॉल म्हणतो, किंवा अगदी शहीद भगतसिंग असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वांचं जर चरित्र आपण वाचलं, अनेक लोक म्हणजे, तर युवकांनी खरं ते जर वाचलं तर मला वाटतं की कुठल्याही युवकाला अशा पद्धतीने व्यसनातून बाहेर काढण्याची वेळ येणार नाही. आपला इतिहास खूप समृद्ध आहे, खूप मोठा आहे, खूप चांगला आहे, पण आपण त्याच्यापासून दूर गेलेलो आहोत. आपण पाश्चात्यांचं अंधानुकरण करत आहोत. म्हणून मुलांनी आणि विशेषतः युवकांनी वाचलं पाहिजे. तुम्ही पुस्तकात वाचा, मोबाईलवर वाचा, काय टॅबवर वाचा, ई बुक वाचा, ऑडिओ बुक ऐका, पण ते विचार तुमच्यापर्यंत पोचले पाहिजेत. आणि ते कमी प्रमाणात पोचल्यामुळे आज आपल्याला पॉडकास्टवर ह्या विषयावर बोलायला लागतं. 21व्या शतकातसुद्धा ही शोकांतिका आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे उगाचच आपण बिहार आणि UPला नावं ठेवतो. पण आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? उडता पंजाब पिक्चर हिट झाला, पण पुण्याची काय परिस्थिती आहे? उडता महाराष्ट्र व्हायच्या दिशेने आपण जात आहोत असं नाही, तर आपण उडता महाराष्ट्रामध्ये पोचलो आहोत. म्हणजे मी जेव्हा शाळांमध्ये जातो, महाविद्यालयांमध्ये जातो, शिक्षकांशी बोलतो, NGOशी बोलतो, भयानक सगळं वातावरण आहे की आमचा जो युवा आहे की ज्याच्या जीवावर आम्ही समृद्ध आणि सुजाण भारताचं स्वप्न बघतोय, तो बेसच पूर्ण खिळक्या झाला आहे. तुम्ही काय बिल्डिंग बांधणार आहात त्याच्यावर? ज्या इमारतीचा पाया जर कच्चा आहे त्याच्यावरती बिल्डिंग कशी उभं राहणार? मला वाटतं की याच्यावर आपण सगळ्यांनी खूप खूप काम करण्याची गरज आहे. म्हणजे पोलीस प्रशासन असेल, प्रसारमाध्यमं असतील, समाजातील विचारवंत असतील, अभ्यासक असतील, या सर्वांनी, एक राजकीय पक्ष असतील, ह्या सर्वांनी एकत्र येऊन याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. आणि हा प्रश्न प्राधान्याने विचार करावा असा आहे. आपल्या प्रायोरिटीज जर आपण ठरवल्यात तर आरोग्य आणि शिक्षण या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्यावर खूप खर्च व्हायला पाहिजे, याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. पण दुर्दैवाने जितकं लक्ष आणि जितकं खर्च या गोष्टींवर व्हायला पाहिजे तेवढं होत नाही, आणि मग आज या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. येस. आणि तुम्ही अगदी बरोबर बोललात की आपल्याला या विषयावर पॉडकास्ट करावा लागतोय, तर खरोखरच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि या पॉडकास्टचा उद्देश पण तोच आहे सर, की लोकांना याविषयी जागृत करणे आणि लोकांना यातून बाहेर निघण्यासाठी मदत करणे. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल, व्यसन म्हणजे नेमकं काय? ढोबळमानेने व्यसनाबद्दल आपण असं बोलू की कुठलीही गोष्ट ही प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात वापरणे किंवा करणे आणि त्याची तुम्हाला सवय लागणे, म्हणजे ती गोष्ट जर तुम्ही नाही केली तर तुम्ही अस्वस्थ होता, ह्याला आपण व्यसन म्हणू. म्हणजे चांगली पण व्यसनं असू शकतात. वाचनाचं व्यसन आहे, चांगली गाणी ऐकण्याचं व्यसन आहे, व्यायामाचं व्यसन आहे, चांगल्या लोकांबरोबर राहण्याचं व्यसन आहे, चांगलं काम करण्याचं व्यसन आहे. ह्याला पण आपण चांगली व्यसनं म्हणू शकतो की जे तुम्हाला विधायकतेकडे नेतात. पण ड्रग्ज असतील, अल्कोहोल असेल, टोबॅको असेल, ही सगळी मंडळी जी आहेत ही आपले शत्रू आहेत. आणि हे पूर्वी तरुण पिढीवर हल्ला करत होते हे राक्षस, पण आता दुर्दैवाने तरुण पिढीच्या अलीकडे म्हणजे शालेय पिढीवर याचं आक्रमण झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. तुम्ही जर शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांशी जर बोललात, मी तर विनंती करेल पुढच्या पॉडकास्टला आपण एखाद्या शिक्षकाला बोलू की शाळेतल्या मुलांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या दप्तरामध्ये या सगळ्या वस्तू सापडत आहेत, त्यांना ते सहजगत्या उपलब्ध होत आहेत, आणि न कळत्या वयामध्ये ह्या मुलांना त्याची सवय लागते, आणि मग त्यांचं फिजिकल आणि मेंटल सगळा डिस्टर्बन्स होऊन जातो. आणि मग तरुण पण यायच्या आतच ही मुलं व्यसनाधीन होतात. वेगवेगळ्या समुपदेशन केंद्रात त्यांना जावं लागतं, सायकियाट्रिस्टकडे जावं लागतं, आणि मग सगळी गडबड होते. म्हणजे तुमच्याकडे करोडो रुपये आहेत, पैसा आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, संपत्ती आहे, फार्म हाऊस आहे, अगदी पार काय म्हणू आपण पोर्शे कार सारखी गाडी आहे, सेकंड होम आहे, थर्ड होम आहे, पण तुमची मुलं जर व्यसनाधीन असतील आणि तुमची मुलं जर ड्रग्सच्या आहारी गेली असतील तर या सगळ्या भौतिक गोष्टींना शून्य किंमत आहे. हर कोई चाहता है कि बड़ा आदमी बने, हर कोई चाहता है कि बड़ा आदमी बने, मगर ये कोई नहीं चाहता कि अच्छा आदमी बने. वाह. बड़ा आदमी बनना अच्छी बात है, मगर मेरे दोस्त अच्छा आदमी बनना ये बहुत बड़ी बात है. हा विचार कुठेतरी पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये रुजवण्याची गरज आहे, आणि त्याच्यात आपण कमी पडतोय असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि सर तुम्ही सगळी ही परिस्थिती जवळून पाहताय, तर तुमच्या दृष्टिकोनातून कुठल्या व्यसनाचे प्रमाण सर्वाधिक तुम्हाला जाणवतं? काय आहे की सुरुवातीला म्हणजे
87 साली मी या विषयावर काम केलं. मी 17 वर्षाचा होतो आणि एका शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष होतो मंगळवारपेठेतल्या. आणि त्यावेळेस मला वाटलं की ही सगळी यूथ एनर्जी चांगली युटिलाइज व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स कुठे आहेत, तर मुलं व्यायाम करत नाहीत किंवा ड्रग्सकडे वळली आहेत, व्यसनांकडे वाटलीत. त्या काळामध्ये दारू, गुटखा, तंबाखू, हुक्का एवढीच व्यसनं होती. त्या काळात अंमली पदार्थांची व्यसनं होती, पण ती फार अशी जाणवत नव्हती. पण जसं जसं आपण सो कॉल्ड प्रगती केली, म्हणजे आम्ही चंद्रावर तर गेलोत, पण आम्ही मंगळावर पण गेलो. एकीकडे आपण मंगळावर जातोय, आपल्या भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स रेकॉर्ड केलं तिने अंतराळात राहण्याचं. या सगळ्या गोष्टी करत असताना आपण दुसरी बाजू पण पाहायला पाहिजे की आमची ही तरुण पिढी जी आहे ही नको त्या गोष्टींमध्ये अडकायला लागली. आणि मग दारू, तंबाखू, सिगरेट, बिडी, हुक्का ही व्यसनं अशी आहेत की तुम्ही ते खूप प्रयत्न करून त्यातनं मुलांना बाहेर काढू शकता. पण ड्रग्स किंवा अंमली पदार्थ जे आहेत याच्यामधनं बाहेर येणं खूप अवघड आहे. मी तर म्हणेल असाध्य आहे. म्हणजे ती वाघाची गुहा आहे. तिथनं जातानाचे पावलं तुम्हाला दिसतात, येतानाची दिसत नाहीत. कारण एकदा तुम्ही त्या ड्रग्सच्या आहारी गेलात, अंमली पदार्थांच्या आहारी गेलात की तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर, तुमच्या व्यक्तिमत्वावर ह्या गोष्टी ताबा घेऊन टाकतात आणि तुम्ही त्यांच्या अधीन होऊन जातात. तुम्ही काय करताय, तुम्ही काय बोलताय, तुम्ही कसं वागताय, तुमचं सगळं ओरिएंटेशन डिस्टर्ब होऊन जातं. आणि मला वाटतं की तिथे खरी गडबड आहे. म्हणजे सुरुवात अगदी तंबाखू, गुटखापासून होती, पण त्याचा एंड काय म्हणू आपण अंमली पदार्थांपर्यंत येतो. म्हणजे या सगळ्या दुर्दैवी प्रवासाची सुरुवात ही आता अलीकडे शाळेमध्ये झालेली पाहायला मिळते. म्हणजे 4वी-5वीच्या मुलांच्या दप्तरामध्ये या नको त्या गोष्टी आढळत आहेत. आता अलीकडे छोट्या छोट्या गोळ्या, आपण जे लहानपणी गोळ्या बिस्किटं खायचो मधल्या सुट्टीमध्ये, तर छोट्या छोट्या गोळ्या, चॉकलेटच्या गोळ्या ह्या शाळांच्या बाहेरच्या दुकानामध्ये मिळतात. छानपैकी त्याला आकार दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये, थोड्या प्रमाणामध्ये ते ड्रग्स टाकलेलं असतं. म्हणजे तुमच्या 3रीतल्या, 4थीतल्या, 5वीतल्या मुलांनी मधल्या सुट्टीत जर ती एक गोळी खाल्ली तर ते कमी प्रमाणात अंमली पदार्थ त्या मुलाच्या शरीरात जाणार आणि दुसऱ्या दिवशी तो मुलगा जाणारच ती गोळी खायला, कारण त्याला ॲडिक्शन होतं त्या गोळीचं. आणि मग हळूहळू 1 गोळी, 2 गोळी करत करत ती मुलं त्या ड्रग्सच्या अधीन होतात आणि नंतर ती मुलं हिंसक होतात, ॲग्रेसिव्ह होतात, चिडचिडी होतात, आदळआपट करतात. आणि पालकांना आणि शिक्षकांना पण कळत नाही की चांगला अभ्यास करणारा संयमी मुलगा असा का झाला, त्याला मार्क का कमी पडतायत, तो शाळेत भांडणं का करतोय, घरामध्ये आदळआपट का करतोय, शिवीगाळी करतोय, भांडणं करतोय. आणि मग त्याच्यामुळं बघितलं की तुम्ही ह्याच्याकडे हे तुम्हाला उत्तर सापडतं. बरं, जी विकणारी लोकं आहेत त्यांना त्याच्यातलं काही माहिती नाही आहे, कारण ते बनवणारे आणि विकणारे, डिस्ट्रीब्यूट करणारे मंडळी हुशार आहेत. विकणाऱ्यांना काय माहिती नाही, त्यांना वाटते साधं चॉकलेट आहे, पण त्यांना पण माहिती नाही की आपण काय विकतो आणि त्याच्यामुळे काय होतं. मला वाटतं मुळावर प्रहार करायला पाहिजे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. आणि मग याच्यामध्ये पोलीस यंत्रणा आहेत की यांच्याकडे अँटी नार्कोटिक सेल आहे, त्याला वेगळे ऑफिसर्स आहेत, त्याला वेगळं बजेट आहे, त्यांची यंत्रणा आहे. पण ती मंडळी तरी किती काम करणार ना, एवढी मोठी लोकसंख्या आणि एक तो अँटी नार्कोटिकचा सेल, मी त्या सेलचा सदस्य म्हणून काम करतोय. किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शासनाची कमिटी आहे, शासकीय तंबाखू नियंत्रण समिती. त्याच्यामध्ये तंबाखू आणि त्याचे दुष्परिणाम याच्यावर काम करणं अपेक्षित आहे. पण मला वाटतं की जसं आपण प्रगती करतोय तसं तंबाखूबरोबरच या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा समित्या व्हायला पाहिजेत. आणि ते समित्या म्हणजे नुसते राजकीय पक्षांच्या महामंडळांसारखे होऊन उपयोग नाही. खऱ्या अर्थाने काम होणं गरजेचं आहे. काम करणारी लोकं त्याच्यात पाहिजे, तज्ज्ञ मंडळी त्याच्यात पाहिजेत. मला वाटतं की हा वार आहे, हे युद्ध आहे. ते जर जिंकायचं असेल आपल्याला तर स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, डॉक्टर्स, सायकियाट्रिस्ट, शाळा, कॉलेज, पालक या सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. म्हणून गेली काही वर्ष वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही जातो आहे, कॉलेजेसमध्ये जातो आहे. मुलांशी बोलण्यापेक्षा पालकांशी आणि शिक्षकांशी बोलतो आहे. कारण पालकांना शिक्षकांना सांगणं गरजेचं आहे की कुठल्या प्रकारचे बदल मुलांमध्ये तुम्हाला जाणवले, तर ही मुलं अंमली पदार्थांकडे गेली आहेत याचा तुम्ही अंदाज लावू शकता. कारण तुम्ही जितकं लवकर डायग्नोज कराल, जितकं लवकर त्यांना पकडाल, तितकं त्याच्यातनं बाहेर निघणं सोपं आहे. जितका तुम्ही उशीर कराल तेवढी सगळी गडबड होणार आहे. मला वाटतं की शाळा, कॉलेजेस याच्यात तर आपण काम करू शकतो, पण जी मुलं शाळेत जात नाहीत, जी परिस्थितीमुळे किंवा काही वेगळ्या कारणांमुळे शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही, जे कामगार आहेत,
कामगारांची मुलं, मजूर, बांधकाम मजूर असतील किंवा रस्ते खोदणारे लोक असतील, तर यांची जी मुलं आहेत किंवा स्लम्समध्ये बरीच मुलं शाळेत जात नाहीत, त्यांच्यापर्यंतसुद्धा हा सगळा विषय जाणं गरजेचं आहे. याच्यासाठी आम्ही एक छानपैकी डॉक्युमेंटरी बनवलेली आहे. 35 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे. त्याच्यामध्ये आम्ही यूथ आयडॉल ज्यांनी आत्ता ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं आहे त्यांना आम्ही घेतले. स्वप्नील कुसाळे आहेत, शिवमणीजी आहेत, नाना पाटेकर आहेत, अच्युत गोडबोले आहेत. अशा काही मंडळांना घेऊन एक छान आम्ही डॉक्युमेंटरी बनवली आहे. त्याच्यामध्ये अंमली पदार्थ म्हणजे काय, ती कशी निर्माण होतात, त्याचं सर्क्युलेशन कसं होतं आणि त्याचे परिणाम काय होतात याच्यावर भाष्य करणारी ती डॉक्युमेंटरी आहे. आम्ही आमच्या खर्चाने वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेस, यूथ क्लब, स्लम्स याच्यामध्ये दाखवतो. तर गणेशोत्सवामध्ये आम्ही यंदाचा गणेशोत्सव ड्रग फ्री गणेशोत्सव म्हणून जाहीर केला होता आणि मला आनंद आहे की लाखो युवकांनी, लाखो गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हा विषय डोक्यावर घेतला. अनेक मंडळांनी त्यांच्या मांडवामध्ये, गणपतीमध्ये पोस्टर्स लावली याच्या विरोधात. मिरवणुकीमध्ये अवेअरनेसचे फ्लॅग्स हातात घेतले. काही मंडळांनी ते फिल्म्स दाखवल्या आणि अनेक मंडळांनी आता माझ्याबरोबर याच्यामध्ये काम करण्याचा संकल्प केला आहे आणि ते काम होतं आहे. पण शत्रू खूप मोठा आहे आणि आम्ही लढताना फार कमी पडतो आहे. पण आमच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्यामुळे शत्रूशी लढायचं असेल तर गनिमी कावा असेल किंवा शत्रूची पूर्ण माहिती मिळवणं. मगाशी तुझे म्हणालास की शत्रूला जर जिंकायचं असेल तर त्याची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. ती माहिती आम्ही मिळवतोय, ती लोकांपर्यंत पसरवतोय की कशा पद्धतीने अंमली पदार्थ आम्हाला विळख्या घालतायत. नायजेरियासारखी देश असतील, पाकिस्तानसारखे देश असतील, अफगाणिस्तानसारखे देश असतील, बांगलादेश, या सगळ्या देशातून तस्करीद्वारे हे सगळे ड्रग्ज आणि ही सगळी मंडळी आतमध्ये येतात आणि एवढ्याशा पावडरची किंमत लाखो रुपये असते. त्यामुळे कुठेही ते लपवून आणू शकतात आणि मग ते आपल्या मुलांवर आणि आपल्या तरुणांवर हल्ला करतायत. मला वाटतं की आजच या प्रश्नाचं स्वरूप फार गंभीर झालं आहे. पण दुर्दैवाने लोकांमध्ये या विषयावर जितकी अवेअरनेस पाहिजे, जितकी जागरूकता पाहिजे तेवढी नाही आहे. ती होण्यासाठी आम्ही धडपडतो आहे. म्हणजे आपण परवा बोललो की आता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आले, न्यू एज्युकेशन पॉलिसी, NEP. आम्ही पाहिलं त्याच्यामध्ये ह्या विषयावर उल्लेख आहे. ड्रग्ज अवेअरनेस आहे किंवा गुन्हेगारी विषयी आहे. पण जितक्या प्रमाणात त्याच्यावर भर दिला पाहिजे. तुमचा मुलगा जर फिजिकली आणि मेंटली फिट असेल तर मग तो एज्युकेशन घेणार आहे ना. तोच जर फिजिकली आणि मेंटली फिट नसेल तर तुम्ही त्याला काय एज्युकेशन देणार. त्यामुळं NEPचा पाया हा ड्रग फ्री एज्युकेशन असला पाहिजे आणि त्याच्यासाठी अभ्यासक्रमामध्ये मी तर म्हणेल 3री, 4थी, 5वीपासूनच लहान मुलांना कळेल अशा शब्दामध्ये याचे सगळे धडे, याची सगळी माहिती अभ्यासक्रमात जर दिली तर मुलांना ते आपोआप कळेल. बरोबर. त्याच्या सक्सेस स्टोरीज आणि फेल्युअर स्टोरीज हे दोन्ही दिल्या पाहिजेत नावं बदलून, की ड्रग घेतल्यामुळे काय होतं आणि ड्रग घेत असताना सुद्धा तो मुलगा सुधारला आणि तो छान झाला आणि त्यांनी कुठपर्यंत प्रगती केली. अशा काही सक्सेस स्टोरीज विथ फेल्युअर स्टोरीज ऑल्सो ह्या जर त्या अभ्यासक्रमामध्ये आल्या तर मला वाटतं खूप काम करणं सोपं जाईल. बरोबर. म्हणजे फार पूर्वी मी एके ठिकाणी वाचलं होतं की UPमध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये शोलेची स्टोरी आहे. म्हणजे गब्बर सिंग कोण होता आणि तो काय करायचा आणि वीरू आणि जैनी काय केलं हे अभ्यासक्रमात होतं. मला वाटतं आपले जे हिरो हिरोईन्स आहेत त्यांच्याबद्दल आमची मुलं खूप चर्चा करतात. म्हणजे अभिनेत्याचं वय किती झालं आहे आणि सध्या त्याचं कुठल्या अभिनेत्रीबरोबर अफेअर आहे किंवा ह्या अभिनेत्रीने किती लग्न केली आहेत आणि किती लोकांना सोडलं आहे, ह्याचे सगळे रील्स तुम्ही फेसबुकवर बघू शकता. आणि हे सगळं बघणारी आपली मंडळी आहेत. मला वाटतं की याच्यामध्ये जी आपली एनर्जी वेस्ट होती आहे त्याच्याऐवजी अशा उपक्रमात आणि अशा कामात जर आपण युवा शक्तीला इन्क्लूड करू शकलो तर हा लढा लढणं सोपं जाईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एखाद्या देशाला जर तुम्हाला हरवायचं असेल तर तुम्हाला आर्मीची गरज नाही, बॉम्ब गोळे किंवा ॲम्युनिशनची गरज नाही, क्षेपणास्त्रांची गरज नाही, मिलिटरीवर करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाही. फक्त त्या देशाची एज्युकेशन सिस्टीम जर तुम्ही खिळखिळी केली तर तो देश कमजोर होऊन आपोआप नष्ट होऊ शकतो. कुठलाही खर्च न करता तुम्ही त्या देशाला पराभूत करू शकता. कारण जर एज्युकेशनच तुमचं चांगलं नसेल तर चांगले शिक्षक तयार होणार नाहीत, चांगले डॉक्टर तयार होणार नाहीत, चांगले इंजिनियर तयार होणार नाहीत, चांगले IT प्रोफेशनल तयार होणार नाहीत आणि सगळ्या देशाची बरबादी त्याच्यामध्ये होईल.
तर मला वाटतं की शैक्षणिक संस्था किंवा शिक्षणाची सिस्टीम जी आहे ती जर खिळखिळी करायची असेल तर अंमली पदार्थासारखा दुसरा चांगला हत्यार नाही. आणि ते दुर्दैवाने आपल्या भारताच्या शिक्षण संस्थेवर, तरुण पिढीवर, शालेय विद्यार्थ्यांवर त्याचा हल्ला झाला आहे. पण तो हल्ला झाला आहे किंवा होतोय आणि आपली मुलं त्याच्यामध्ये भरडली जात आहेत हे समजणे की राजकीय शक्ती किंवा पॉलिसी मेकर जे आहेत त्यांना ते अजून कळत नाही आहे की हा किती ज्वलंत आणि किती महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही अजूनही वेगवेगळ्या नको त्या विषयांमध्ये आमचा वेळ घालवतोय, भांडतोय एकमेकांशी, जातीवरनं भांडतोय, धर्मावरनं भांडतोय, विचारावरनं भांडतोय. पण आमचा देश, आमचं भारतीयत्व, आम्ही सुरुवातीला पण भारतीय आहोत, आत्ता पण भारतीय आहोत आणि शेवटपर्यंत पण भारतीय आहोत. हा विचार कुठेतरी मागे पडला आहे. आणि तुम्हाला जर सुजलाम सुफलाम भारत घडवायचा असेल तर मला वाटतं की तुमची येणारी तरुण पिढी ही आहे जी आहे ती फिजिकली आणि मेंटली फिटच असली पाहिजे. तुमची मुलं जर व्यसनी तयार होणार असतील, अंमली पदार्थ घेणारे तयार होत असतील तर ती वयाच्या 35, 38, 40 वर्षी संपणार आहेत. तुम्ही काय राष्ट्र घडवणार आहात आणि कशासाठी पैसे गोळा करणार आहात, जमा करणार आहात. त्यामुळे मला वाटतं की पालकांनीसुद्धा आत्ता मुलाला जेव्हा शिक्षण देतो आपण, बऱ्याचदा त्याची IQ टेस्ट करतात किंवा त्याचा कल कुठल्या ब्रांचला आहे, तो काय होईल याचे टेस्ट करतात पैसे घालून. ते करणं गरजेचं आहे. पण ते करताना तुमचा मुलगा फिजिकली आणि मेंटली आणि इमोशनली किती फिट आहे, इमोशनल अटॅक्स तो किती चांगल्या पद्धतीने झेलू शकतो, ते फेस करण्याची ताकद त्याच्यामध्ये किती आहे. तुम्ही जसं IQ बघता तसं EQ पण बघणं गरजेचं आहे. आणि तुमचा मुलगा जर भले त्याला एखाद्या विषयामध्ये मार्क कमी मिळत किंवा एखाद्या परीक्षेमध्ये त्याला फेल्युअर येऊ दे, पण तो कुठल्याही हल्ल्याला किंवा संघर्षाला तोंड देण्यासाठी इमोशनली, मेंटली, फिजिकली, मॉरली फिट असला पाहिजे. आणि अशी पिढी घडवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. येस, फार सुंदर मुद्दा तुम्ही मांडला की आपल्याला मुलांना किंवा विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवायचं आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना त्याचं व्यसन लागणार नाही. पण हे सगळ्या गोष्टी माहीत असताना तरी बराच वर्ग या व्यसनांकडे वळतो. तंबाखूच्या पुडीवर लिहिलं असतं की खाल्ल्याने, सेवन केल्याने तुम्हाला कॅन्सर होईल, तरी त्याचं सेवन त्यांच्याद्वारे केलं जातं. तर यामागे नेमकी मानसिकता काय असते? काय आहे की ह्या सगळ्या वस्तू, व्यसन वस्तू अशा आहेत म्हणजे अगदी तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, एकदा तुम्ही त्याचं स्टाईल म्हणून, फॅशन म्हणून सेवन केलं की तुमच्या मेंदूला ती सवय होऊन जाते. आणि मग काही काळाने तो तुमचा मेंदू तुम्हाला आदेश देतो यार ते आपल्याला पाहिजे. दॅट इज कॉल्ड क्रेविंग. आणि क्रेविंग एकदा झालं ना की तुम्हाला मग बाकी काही सुचत नाही, तुम्हाला ती वस्तू घ्यावीच लागते. म्हणजे तुमच्या सगळ्या नर्वस सिस्टीमवर, इमोशनल सिस्टीमवर, हार्मोनल सिस्टीमवर ते अटॅक करतात आणि मग तुम्ही त्यांचे गुलाम होऊन जाता. म्हणून किती तुम्ही छापा, किती तुम्ही लिहा कॅन्सर होतो किंवा धोकादायक आहे, पण त्याची विक्री काही कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस ती वाढते. मी तर असं आवाहन करेल सगळ्यांना या पॉडकास्टच्या माध्यमातून की तुम्ही सर्वजण एक दिवस माझ्यासाठी चाला, 1-2 तास काढा. मी तुम्हाला ताराचंद हॉस्पिटल असेल, ससून हॉस्पिटल असेल, मुंबईचं टाटा हॉस्पिटल असेल आणि येरवड्याचं मेंटल हॉस्पिटल असेल, जिथं असे व्यसनी लोकांसाठी वेगळं काही केलं जातं, त्या वॉर्डमध्ये माझ्याबरोबर फिरा. 20 वर्षाची मुलं, 21 वर्षाची मुलं, 30 वर्षाची मुलं, तोंडाचा कॅन्सर झाला आहे, ड्रग्जमुळे ॲडिक्ट झाले, त्यांना काही कळत नाही आहे, एका खोलीमध्ये त्यांना डांबून ठेवलं आहे आणि त्यांना कळत नाही आपण काय अंगावर कपडे आहेत नाही आहोत, आपले आईवडील आहेत नाही आहेत. अशा सगळ्या मुलांना किंवा लोकांना जिथे ट्रीटमेंट दिली जाते, समुपदेशन केंद्र जे आहेत, डी ॲडिक्शन सेंटर, तिथे माझ्याबरोबर चला आणि मग तुम्हाला कळेल की मी काय सांगतोय त्याचं गांभीर्य किती आहे. त्यामुळे त्याच्या पाकिटावर तुम्ही लिहून ते थांबणार नाही की याच्यामुळे कॅन्सर होतो, काही फरक पडत नाही, त्याची विक्री तेवढीच वाढते. याच्यामध्ये काय झालं की फार मोठं अर्थकारण दडलेलं आहे. ही बनवणारी मंडळी जी आहे ती फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहेत आणि फायनान्शियली स्ट्रॉंग असल्यामुळे दुर्दैवाने, मी दुर्दैवाने म्हणतोय, हे आमचं दुर्दैव आहे की त्या सगळ्या यंत्रणा विकत घेऊ शकतात. सगळ्या यंत्रणा म्हणजे प्रशासकीय यंत्रणेपासून ते अगदी सगळ्या यंत्रणांना ते खरेदी करू शकतात, कारण त्यांच्याकडे फायनान्शियली दे आर व्हेरी मच स्ट्रॉंग आणि आपण त्यांच्याशी लढू शकत नाही म्हणून. आणि मग त्याला ते त्या पैशाच्या जीवावर त्याला ग्लॉरिफिकेशन करतात. म्हणजे अगदी हिरो हिरोईनसुद्धा त्या गुटखा आणि याची जाहिराती करताना तुम्ही पाहायला मिळेल तुम्हाला
पण या बॅकग्राऊंडवर सचिन तेंडुलकर असेल की त्यांनी खूप मोठी ऑफर असतानासुद्धा ती जाहिरात नाकारली, पण अनेक जण घेतात ना ती आणि मग मुलं फॉलो करतात त्यांना. पण मला हे म्हणायचं आहे की तुम्ही टी व्हीवरची जाहिरात बघून जर गुटखा खात असाल आणि तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला जर कॅन्सर झाला तर तो जाहिरात करणारा ॲक्टर तुम्हाला पैसे द्यायला येणार नाही आहे. याच्यामध्ये लाखो रुपये लागतात ऑपरेशनला आणि ट्रीटमेंटला, आणि ते करून ते बरे होत नाहीत मुलं. तर मी सर्वांना असं आवाहन करतो की ज्यांना चॅलेंज करायचं आहे त्यांनी माझ्याबरोबर चालावं. हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे अनेक फोटोज आणि व्हिडिओज आणि सक्सेस स्टोरीज आहेत, फेल्युअर स्टोरीज आहेत. मी त्यांच्याशी शेअर करायला तयार आहे की कशामुळं कॅन्सर होतो आणि काय होतं. पण काय होतं की आपल्याकडे खरं सांगू का, पैशाचं सोंग आणता येत नाही. उद्या तू आणि मी किती छाती ठोकून सांगितलं, ओरडून सांगितलं, घासा कोरडा करून सांगितलं, पण एखाद्या या प्रकारच्या व्यापाऱ्याने फार मोठं देणगी दिली तर आपल्याला लोक आपल्याबरोबर हो म्हणतील, पण जाताना त्याच्याकडे जातील. शेवटी पैशाची ताकद खूप मोठी आहे, पण ॲट द कॉस्ट ऑफ व्हॉट. उद्या या सगळ्या मंडळी जी त्याला फॉलो करतायत, जी त्याला सपोर्ट करतायत, त्यांच्या मुलाबाळांना जेव्हा कॅन्सर होईल किंवा त्यांची मुलं जेव्हा ड्रग ॲडिक्ट होतील तेव्हा त्यांना कळेल की आपण काय करतोय, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या कॉन्शियसचा विचार करायला पाहिजे. आपण कुणाला फॉलो करतोय, कुणाला सपोर्ट करतोय, आपण पैसे घेतल्यामुळं त्याचे परिणाम काय होणार आहेत, हा विचार सर्वांनी समंजसपणे करणं गरजेचं आहे आणि तो ते करावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो. आपण आत्ता असं म्हणलो की शत्रूला जर तुम्हाला जिंकायचं असेल तर ते शत्रूविषयी तुम्हाला अधिक जाणून घेणं गरजेचं आहे, त्याची माहिती असणं गरजेचं आहे. तर ड्रग्स म्हणजे नेमकं काय किंवा अंमली पदार्थ, त्याचे कुठले प्रकार आहेत आणि त्याची प्रसार हा कसा केला जातो? अंमली पदार्थ ज्यांना आपण सर्वसामान्य भाषेत ड्रग्ज म्हणतो किंवा नॅर्कोटिक्स म्हणतो, याचे वेगळे वेगळे टाईप्स आहेत. म्हणजे मेफेड्रोन आहे, ब्राऊन शुगर आहे, हेरोईन आहे, त्याच्यानंतर अनेक त्याच्यामध्ये गोष्टी आहेत, कोकेन आहे, आणि प्रत्येकाचं रचना आणि सिस्टीम वेगळी आहे. पण या सगळ्यांमध्ये एक धागा कॉमन आहे की ते सर्व तुमच्या मनावर, बुद्धीवर आणि शरीरावर हल्ला करतात आणि त्याच्यातून बाहेर पडणं अवघड आहे. काय की मी पुन्हा पुन्हा सांगतो की त्याच्यामध्ये फार मोठं अर्थकारण असल्यामुळे ही ड्रग्ज तुम्हाला इझिली अवेलेबल होतात वेगवेगळ्या दुकानांमध्ये, पानटपऱ्यांवर, आणि त्याला त्यांनी कोड नेम्स दिलेले असतात. कोड नेम्स असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या पानटपरीवर तुम्ही गेलात विशिष्ट प्रकारच्या आणि तिथं नुसतं बटन म्हटलं की तो तुम्हाला ब्राऊन शुगर देणार आहे. तुम्ही त्याला हरियाली म्हटलं की तो तुम्हाला हेरोईन देणार आहे. तुम्ही त्याला म्याव म्याव म्हटलं की तो तुम्हाला मेफेड्रोन देणार आहे. ही अशी कोड नेम्स आहेत आणि त्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत विकणाऱ्यांचे, खरेदी करणाऱ्यांचे, डिस्ट्रीब्युटरचे, आणि दर महिन्याला ही कोड नेम बदलत असतात. ही कोड नेम बदलत असल्यामुळे आपल्यापेक्षा त्यांची यंत्रणा स्ट्रॉंग आहे. ही कोड नेम बदलत असल्यामुळे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि दुर्दैवाने जर तुम्ही, काय होतं की समजा कोणाला पकडलं आणि त्याच्याकडे ड्रग सापडलं तर त्या ड्रगची किंमत एवढी लाखोंमध्ये असते की तो भले मोठे पैसेचं पाकिट देऊन तो तिथनं सुटू शकतो. शेवटी हे मी पुन्हा म्हणतो की तुम्ही पैशाचं सोंग आणू शकत नाही. याच्यामध्ये अर्थकारण मोठं दडलं असल्यामुळे याच्याशी लढणं खूप त्रासदायक आणि कष्टसाध्य होतं आहे. पण मला असं वाटतं की कमजोर शत्रूशी कोणी लढू शकतं ना. शत्रू जेव्हा प्रबळ असेल आणि बलाढ्य असेल त्याच्याशी लढण्यातच मजा आहे, आणि ती मजा मी गेली अनेक वर्ष हे करतो आहे, लढतो आहे. मला महाभारतातलं एक सीन आठवतो की कृष्ण अर्जुनाला सांगतो की कर्ण खूप शक्तिमान आहे, त्याच्याकडे सगळ्या विद्या आहेत आणि तुला त्याच्याशी लढताना विचार करावा लागेल. तर अर्जुनाने कृष्णाला दिले जे उत्तर आहे ते मला इथं सांगावंसं वाटतं. अर्जुन म्हणतो की वो दुश्मन ही क्या जो ताकदवर ना हो. म्हणजे लढायचंच असेल तर मी कर्णाशीच लढेल. मला वाटतं की अगदी कमजोर शत्रूशी लढून विजय मिळवण्यात काही अर्थ नाही. तुम्ही जेव्हा शक्तिमान आणि ताकदवर शत्रूशी लढता आणि विजय मिळवता किंवा ते लढण्यामध्ये पण एक नशा आहे. मला वाटतं मी इतर कुठली नशा करत नाही, पण ही नशा गेली अनेक वर्ष अनुभवतोय. वा. आणि ड्रग्स विषयी आपण बोलतोय. ड्रग्सचा प्रश्न हा महाराष्ट्रभर आणि पूर्ण भारतभर आज किती गंभीर बनलेला आहे? किती गंभीर म्हणजे मी सांगू का की ढोबळमानाने अगदी तरुणांची आणि शालेय विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर एक 30% आमची पॉप्युलेशन तरुण आणि शाळेतली मुलं ही याच्याकडे गेलेली आहेत आणि पुढची काही जात आहेत, त्या रांगेला लागली आहेत.
त्यामुळे काही दिवसांनी म्हणजे आत्ताच हा प्रश्न खूप गंभीर झाला आहे, पण आपण त्याच्याकडे बघत नाही आहोत. आणि दुसरा मुद्दा, ड्रग्ज जो सेवन करतो की जो अंमली पदार्थाच्या आहारी गेलेला असतो तो नॅचरली गुन्हेगारीकडे जातो. म्हणजे गुन्हेगारी आणि ड्रग्ज, अंमली पदार्थ हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते सख्खे बहीणभाऊ आहेत असं मला वाटतं. कारण ड्रग्ज जर त्याला मिळालं नाही, त्या मोमेंटला क्रेविंग झालं आणि त्याला जर ते ड्रग मिळालं नाही तर तो मिळवण्यासाठी काही करू शकतो. म्हणजे तुम्ही जर माझ्यावर स्लम्समध्ये फिरलात तर कळेल, ती लोक रस्त्यावर लावलेली जी लोखंडी झाकणं असतात, मेन होल, ती झाकणं काढून विकतात भंगार म्हणून आणि त्याच्यातनं पैसे घेऊन ड्रग्ज घेतात. किंवा परवा एक स्टोरी पेशंट माझ्याकडे आला होता. 7वीतला मुलगा आहे, त्याला ड्रग्सची सवय. त्याला आईनी पैसे दिले नाही म्हणून त्यांनी घरातला कुकर विकला जाऊन गपचूप आणि ड्रग्ज घेऊन आला. त्याच्याच 4 दिवस आधी 6वीतल्या मुलाने, ज्याला ड्रग्जचं व्यसन लागलं आहे, आईनी पैसे दिले नाही म्हणून आईचा गळा दाबला. आईचा गळा दाबला आणि आई ओरडल्यानंतर आजूबाजूचे लोक आले आणि त्यांनी आईला सोडवलं आणि मग त्या माऊलीचा जीव वाचला. पण 1 तासाने त्या मुलाला जेव्हा विचारलं तर त्याला काहीच आठवत नव्हतं की मी असं काय केलं. तो जो क्षण आहे, ती जी मोमेंट आहे ज्याला आम्ही क्रेविंग म्हणतो, त्याच्यामुळे ते लोक काही करायला तयार असतात. म्हणजे तुला अतिशयोक्ती वाटेल, एके ठिकाणी तुम्ही बऱ्याचदा गुन्हेगारांबरोबर काम करतोय, जेलमध्ये काम करतोय. एका लॉकअपमध्ये एका गुन्हेगाराला ठेवलं होतं. तो ड्रगिस्ट होता, अंमली पदार्थ घ्यायचा आणि त्याला ठेवलं होतं आणि त्याला त्या वेळेला, त्या ठराविक वेळेला ड्रग्स मिळालं नाही म्हणून तो व्हायलंट झाला आणि तो त्या लोखंडी जो बार असतो त्याच्यावर डोकं आपटायला लागला. त्याला ड्रग दिल्याने पोलीस लोक घाबरले. आणि मला माहिती आहे तुला ऐकायला पण वाईट वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. काय करणार म्हणून त्यांनी इकडं तिकडं बघितलं, त्या भिंतीवर एक पाल होती, त्यांनी ती पाल धरली, ती चिरली आणि खाऊन टाकली. ती पोलीस यंत्रणा घाबरली. त्याला लॉकअपमधनं माझ्याकडे घेऊन आलो. मग आम्ही त्यांना ॲडमिट केलं आणि मग ते नळी टाकली, गॅस्ट्रिक लावाज दिला, RT म्हणतो आम्ही त्याला, ते सगळं आतलं सगळं बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी गॅस्ट्रोस्कोपी केली आणि काय आहे ते सगळं बाहेर काढलं. पण कुठल्या लेवलला हे क्रेविंग गेले आणि आम्ही कुठल्या लेवलपर्यंत त्यांच्या त्या ड्रग्सच्या आहारी गेलो आहे, हा फार गंभीर प्रश्न आहे. आम्ही जेलमध्ये सुद्धा मी गेली 10 वर्ष कैद्यांसाठी काम करतो आहे. त्यांच्यामध्ये समुपदेशन असेल, बाहेर आल्यानंतर चांगलं काम करणं असेल, त्यांच्या मुलांनी चांगले शिकावं म्हणून असेल काम. मी आणि माझे मित्र उदय जगताप, आम्ही दोघंजणं प्रेरणापथ या माध्यमातून काम करतो आहे, प्रकल्पातनं. तर ह्या कैद्यांमध्ये खूपदा आम्हाला अशा प्रकारचे अंमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय जडलेली दिसते. आणि मग ते अंमली पदार्थ मिळाले नाही की ते गुन्हेगारीकडे जातात आणि गुन्हेगारीमध्ये अंमली पदार्थ, असं दोन्हीचा एक छानपैकी संगम झाला आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला जर क्राईम कंट्रोल करायचा असेल तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होणं गरजेचं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आपले जे काही पॉलिसीज असतात, म्हणजे मी गेली काही वर्ष पॉलिसी मेकिंगमध्ये काम करतो आहे. पॉलिसी मेकिंगमध्ये आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये ह्या विषयावर जास्त भर देणं गरजेचं आहे. मी तर असं म्हणेल की अनेक जी मंत्रालय आहेत, तर त्या मंत्रालयामध्ये एक नवीन मंत्रालय तयार करावं, जे फक्त आणि फक्त अंमली पदार्थ आणि व्यसने याच्यावर काम करेल आणि खऱ्या अर्थाने काम करेल. आणि त्याला बजेट मिळालं पाहिजे आणि केवळ पॉलिटिकल ॲडजस्टमेंट म्हणून नाही, तर त्याच्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला तिथं नेमलं पाहिजे, असं मला नेहमी वाटतं. येस. आणि जर आत्ता आपण हे रोखलं नाही किंवा याचं प्रमाण कमी झालं नाही समाजात, तर पुढे ह्याचे काय परिणाम होऊ शकतात? परिणाम मी सांगायची गरज नाही, तुमच्या समोर आहे. आपण कुठल्या डिरेक्शननी चाललो आहे याचे परिणाम जर तुम्हाला खरंच इमॅजिन करायचे असेल तर माझ्याकडे खूप पालक आहेत, मी त्यांची नावं नाही सांगू शकत. तुम्ही सर्वांनी माझ्याकडे या, ज्यांची मुलं या अंमली पदार्थांमध्ये अडकलेली आहेत आणि ज्यांना बाहेर काढणं कष्टसाध्य आहे किंवा त्रासदायक आहे, त्या पालकांशी एकदा बोला, त्यांच्या चेहऱ्यावरच्या वेदना पहा, त्यांचे अश्रू पहा, मग तुम्हाला कळेल की आपण कुठल्या डिरेक्शनला चाललो. आणि पालकांनी आपल्या मुलांना या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? मुळात पालकांनी स्वतः नीट राहणं गरजेचं आहे. म्हणजे मला तर वाटतं याच्यामध्ये पालकांचा आणि शिक्षकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. काय होतं की मुलं ही अनुकरणप्रिय असतात. आई वडील, शिक्षक कसं वागतायत, कसं बोलतायत, काय करतायत यांचा त्याच्यावर प्रभाव असतो. तुझं किंवा माझं लहानपणीचं शालेय लाईफ, स्कूल लाईफ जर पाहिलं तर शिक्षक कसे कपडे घालतायत, शिक्षकांची हेअरस्टाईल कशी आहे, शिक्षक कसं बोलतायत, ह्याच्याकडे आपलं लक्ष असायचं नाही, आपण तसं व्हायचा प्रयत्न करायचो.
किंवा पालक कसं बोलतायत, पालक काय करतायत. पण पालकच जर घरामध्ये फ्रीजमध्ये दारूची बाटली ठेवणार असतील आणि पाहुणे आल्यानंतर ती बाटली उघडून ते दारू जर मित्रांना देत असतील आणि मुलं जे पाहत असतील तर ती मुलं दारू पिणारच आहेत. पालक पण जर सिगरेट पिणार असतील आणि कधी कधी मुलांना पण सांगत असतील की जा घेऊन ये 555 स्टाईल भारी एकदम 555 किंमत किती आहे मला माहिती नाही पण स्ट्रॉंग एकदम भारी आहे 555 आणि 555 पिणारा माणूस हा स्टेटस आणि स्टँडर्ड भारी असतं त्याचं असं म्हटलं जातं. आणि त्याचं पॅकिंग तर भयंकर सुंदर असतं. म्हणजे सुंदर पॅकिंगमधलं कफन असं मी त्याला म्हणेल 555. म्हणजे मला इन पर्सन कोणालाही बोलायचं नाही पण अशा प्रकारचे ब्रँड्स आहेत. तर तुम्ही जर मुलांसमोर स्मोकिंग करत असाल पालक किंवा शिक्षक किंवा त्यांच्यासमोर अशा गोष्टी असतील तर मुलांमध्ये ते बीज रोवलंच जाणार आहे. त्यामुळे तुमची पुढची पिढी आणि तुमच्या मुलांनी निर्व्यसनी राहावं असं वाटायचं असेल तर मुळात आधी पालकांनी या गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे. उद्या जर वडील व्यायाम करतायत घरामध्ये किंवा जिममध्ये स्विमिंग करतायत कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही हे जेव्हा मुलं बघतात तेव्हा त्यांच्यावर तसा परिणाम होतो. तुम्ही जर पार्ट्या करत असाल आणि मुलांनी त्याच्यापासून दूर राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. अनेक शाळांमध्ये आता मी नवीन प्रकल्प सुरू केला की शिक्षकांशी याविषयी बोलतो आहे. कारण शिक्षक हे फार मोलाची याच्यात भूमिका बजावू शकतात. विशेषतः जे रिक्षावाले किंवा व्हॅनवाले काका असतात त्यांच्याशी पण आम्ही बोलतो आहे त्यांच्यासाठी काही सेशन्स घेतो आहे. बऱ्याचदा काय होतं की रिक्षावाले काका किंवा व्हॅनवाले काकांना तंबाखूची सवय असते आणि मग सिग्नल थांबल्यानंतर ती मंडळी मस्तपैकी ब्रह्मानंदी टाळी लागते त्यांची. आणि छोटी मुलं जी व्हॅनमध्ये रिक्षामध्ये असतात ते बघत असतात की काकांनी स्टाईलमध्ये पुढे काढली असं असं केलं मग असं असं केलं असं असं केलं आणि मग त्यांच्या मनावरती परिणाम होतो आणि मग त्या मुलांना त्याच्याबद्दल एक सुप्त आकर्षण निर्माण होतं. त्यामुळे आम्ही शाळेमध्ये पण शाळेच्या सिस्टम सांगतो की तुम्ही रिक्षावाले काका किंवा व्हॅनवाले काका जेव्हा नेमणार आहात तेव्हा ॲटलिस्ट त्यांच्याकडनं लिहून घ्या की एकतर ते व्यसनी नसावेत किंवा असले तरी त्यांनी स्कूल टायमिंगमध्ये मुलांना सोडताना आणि नेताना मुलांसमोर ती व्यसन करू नयेत. अनेक शाळांमध्ये मी बघतो की मुलं शिव्या द्यायला शिकतात आणि मग मी त्याचा शोध घ्यायला लागेल की चांगल्या स्टँडर्ड शाळा भारीतल्या शाळा कॉन्व्हेंट स्कूल ही मुलं शिव्या काय शिकतात कशी शिकतात. मग मी जेव्हा काही पेशंट म्हणून माझ्याकडे येतात मुलांशी गप्पा मारल्या त्यांना विश्वासात घेतलं तर ही जी मंडळी ट्रान्सपोर्टवाली असतात कुठेतरी सिग्नल तोडला असेल कुणीतरी त्यांना कट मारला असेल काहीतरी ट्रॅफिकचे नियम हे केले असेल तोडले असतील तरी मंडळी शिव्या घालतात आणि मग मुलांमध्ये त्या नवीन शिव्या त्यांच्या ज्ञानात भर पडते आणि मग ती मुलं शिव्या द्यायला शिकतात. रिक्षावाल्या काकांनी जर सिग्नल तोडला तर सिग्नल तोडल्याने काही होत नाही हा समज त्या मुलांमध्ये निर्माण होतं. पण रिक्षावाले काका जर सिग्नलला थांबले तर लाल सिग्नल लागल्यानंतर थांबायचं असतं हा विचार त्या मुलांमध्ये रुजवला जातो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जी मंडळी आहेत सराउंडिंग हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा तुमच्यावर नाही म्हटलं तरी परिणाम होणार आहे. त्यामुळं मुलांमध्ये या व्यसनांविषयी जर तुम्हाला भीती निर्माण करायची असेल तर तुम्हाला त्यांच्यापासून लपवून काही होणार नाही. त्यांना हे सगळं बसून सांगायला लागेल. ब्राऊन शुगर म्हणजे हे आहे हेरोईन म्हणजे हे आहे कोकेन म्हणजे हे आहे मेफेड्रॉन ह्याला म्हणतात आणि हे घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्रास होतो आणि मग आता तू ठरव तुला काय करायचं. तुला चांगला माणूस बनायचं आहे का तुला व्यसनांमध्ये जाऊन तुझं आयुष्य समजेल तू ठरव. तुम्ही जितकं लपवाल मुलांपासून तेवढं मुलं जास्त शोधून काढतात आणि मोबाईल त्या नको त्या वेबसाईट्स नको त्या लिंक्स ही सगळी मुलं आता आजकाल ओपन करतात आणि तुम्ही त्यांना किती काही सांगा ते व्हेरीफाय करतात गुगल सर्चवर जाऊन की हे सांगतायत हे बरोबर आहे की नाही. त्यामुळे तुम्ही जितकं लपवाल तितकं ते वाढत जाणार. त्यामुळे तुम्ही त्यांना स्पष्ट सांगा हे असं आहे याचा परिणाम असा होणार आहे पुढे तुला भवितव्यामध्ये हे भोगावं लागणार आहे. तुला जर चांगलं बनायचं असेल तुला जर काहीतरी छान काम करायचं असेल तुला जर आर्मीमध्ये जायचं असेल डॉक्टर बनायचं असेल इंजिनियर बनायचं असेल IITत जायचं असेल तर तुला या गोष्टी कराव्या लागतील ह्या गोष्टी टाळाव्या लागतील तर तू तिथपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे तो टार्गेट किंवा गोल जे आहे ना ते मुलांसमोर आपण देतो ते देताना तो गोल अचीव करण्यासाठी डूज अँड डोंट्स त्या रस्त्याने जाताना तू हे कर हे करू नको हे सांगणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे तुम्ही तेव्हाच सांगू शकता जेव्हा तुम्ही त्यापासून दूर असता.
तुम्ही जर स्मोकिंग करत असेल तर तुमच्या मुलांना तुम्ही कुठल्या तोंडाने सांगणार की सिगरेट पिऊ नको म्हणून. त्यामुळं पालकांनी आणि शिक्षकांनी आणि आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की या लढाईची सुरुवात जरी शालेय मुलं किंवा तरुण मुलं किंवा वस्तीतली मुलं यांनी याच्यापासून लांब राहावं असं आपल्याला वाटत असेल तर त्याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करणं गरजेचं आहे. येस. आणि जे मुलं ह्याच्यात अडकलेली आहेत तर त्यातून बाहेर निघण्यासाठी काही मार्ग आहे का? तो मार्ग फार खडतर आहे, पण आम्ही त्याच्यावर पण लढतो आहे. म्हणजे आम्ही एक टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये माझ्या समन्वयातून काही आम्ही सायकियाट्रिस्ट त्याच्यामध्ये नेमलेले आहेत, काही समुपदेशक आहेत, काही शिक्षक आहेत, काही काउन्सिलर्स आहेत, त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत, डॉक्टर्स आहेत, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहेत, NGOचे प्रतिनिधी आहेत. आम्ही एक साधारणपणे 50 लोकांची टीम याच्यामध्ये तयार केलेली आहे. आणि आमच्याकडे जेव्हा असे पालक मुलांना घेऊन येतात तर मग त्याला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्ही असं नाही की सरसकट सगळ्यांना एकच ट्रीटमेंट द्यावी लागते. तो कुठल्या कंडिशनला आहे, कुठल्या ड्रगचं सेवन करतो आहे, त्याची कंडिशन काय, त्याचं स्टेटस काय ते बघून त्याला काउन्सिलिंग लागणार आहे का मेडिकल ट्रीटमेंट लागणार आहे का दोन्ही करावं लागणार आहे. मग पालकांना वेगळं सांगावं लागतं की त्यांनी काय कसं वागलं पाहिजे त्याच्याशी. असं प्रत्येक पेशंटला वेगळी कस्टमाइज ट्रीटमेंट आम्हाला करावी लागते. आणि दुर्दैवाने गेल्या 2 वर्षामध्ये खूप साऱ्या पालकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढतं आहे. म्हणजे मी एक उदाहरण देतो. मी अनेक शाळा कॉलेजेसमध्ये याविषयी व्याख्यानं देतो आहे. एका पुण्यातल्या नामवंत कॉलेजमध्ये मी गेलो की खूप ब्रँडेड कॉलेज, आणि तिथं ह्याविषयी मी बोललो. मी फिल्म दाखवली अंमली पदार्थांची, आणि व्याख्यान झाल्यानंतर माझ्यासमोर 11वी 12वीतली मुलं होती. आणि मी माझा नंबर डिस्प्ले केला की कुणाला याविषयी जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या नंबरवर माझ्याशी संपर्क साधा, कारण जाहीर कोणी याच्याविषयी बोलत नाही. माझं दुपारी 12 वाजता व्याख्यान संपलं आणि मी संध्याकाळी 6 वाजता पाहिलं तर माझ्या मेसेज बॉक्समध्ये 350 मेसेजेस आलेले होते. म्हणजे 350 मुलं व्यक्त झाली, जी व्यक्त झाली नाही ते किती असतील. आणि प्रत्येक मेसेजमध्ये असं होतं की मला याची व्यसन आहे, मला ब्राऊन शुगरचं व्यसन आहे, मला मेफेड्रॉनचं व्यसन आहे, पण मला याच्यातनं बाहेर पडायचं आहे. माझ्या मित्राला हेरोईनचं व्यसन आहे, मला त्याला त्यातनं बाहेर काढायचं आहे. माझ्या मैत्रिणीला, विशेषतः मुलींमध्ये पण याचं प्रमाण खूप वाढलं आहे, माझ्या मैत्रिणीला कोकेनचं व्यसन आहे, मला तिला बाहेर काढायचं आहे. 350 मेसेजेस पाहिल्यानंतर मी सुन्न झालो. आणि मग मला असं वाटलं की याच्यावर आपल्याला आणखी काम करायला पाहिजे. म्हणून मग मी आणखी थोडंसं जास्त ताकदीने लढतो आहे आणि बघू आता काय होतं. येस. तुम्ही गेले 30 वर्ष हा लढा सुरू आहे तुमचा, तर यातले काही प्रसंग जे तुम्ही शेअर करू इच्छिता? काय होतं की फेल्युअर स्टोरीज तर खूप आहेत. एक असाच आला होता आमच्याकडे अंमली पदार्थ वाहून मध्ये त्यामध्ये वाया गेलेला मुलगा. त्याला आम्ही सर्वांनी खूप कष्टाने प्रयत्न केले, त्याला कन्व्हिन्स केलं. रोज क्लिनिकला येऊन बसायचो माझ्याकडे, काय नाही नुसतं येऊन बसायचा, तो बघायचा आम्ही काय काम करतोय. आमच्या NGOचे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत. म्हणजे आम्ही आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करतोय, जेलमधल्या कैद्यांनी चांगलं काम करावं म्हणून काम करतोय, किंवा अनाथ मुलांसाठी काम करतोय, कोविडमध्ये ज्यांचे आईवडील गेले त्यांच्या मुलांसाठी आम्ही काम करतोय. अशा प्रकल्पामध्ये त्या मुलाला आम्ही इन्व्हॉल्व केलं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे खरं आयुष्य हे नाही आहे. म्हणजे देण्यामध्ये जी नशा आहे ना, दुसऱ्याला देण्यामध्ये जी नशा आहे ती कायमस्वरूपी नशा आहे. तुम्ही एखाद्याला जेव्हा देता, वेळ देता, पैसे देता, ज्ञान देता, संधी उपलब्ध करून देता, तुम्ही ते दिल्यानंतर समोरच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ती नशा फार मोठी आहे आणि ती कुठल्याही अंमली पदार्थात तुम्हाला सापडणार नाही. त्या मुलाला असं वाटलं की अरे ह्या नशेपेक्षा ही नशा चांगली आहे. त्यांनी त्याच्यात काम सुरू केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आता तो केंद्र सरकारच्या एका मोठ्या पदावर तो मुलगा गेला आणि त्यांनी सक्सेस स्टोरी त्याची जेव्हा सांगितली, मी नाव नाही सांगणार, तर त्यांनी सांगितलं की मला माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर मी अंमली पदार्थांकडे वळालो होतो, पण काही मंडळींमुळे, म्हणजे त्याच्यात त्यांनी माझं नाव लिहिलं आहे, मी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली आणि तो आता लाल दिव्याच्या गाडीतनं फिरतोय. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे सक्सेस स्टोरीज पण आहेत, पण ते फार कमी आहेत. म्हणजे 100 फेल्युअर स्टोरीज असतील तर 1 किंवा 2 सक्सेस स्टोरीज आहेत. मी सांगितलं ना की गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू याच्यातनं बाहेर काढणं शक्य आहे, त्याला पण कष्ट खूप आहेत. पण अंमली पदार्थातनं बाहेर काढणं याला खूप खर्च, त्रास
वेळ आणि कष्ट हे खूप आहेत. त्यामुळं ते खरंच अवघड काम आहे. आणि मला सवय आहे की मी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये पेपर लिहिताना आधी अवघड प्रश्न सोडवायचो आणि नंतर सोप्या प्रश्नांना हात घालायचो. माझ्या आयुष्यातील फार मोठ्या क्लिष्ट आणि अवघड प्रश्नाला मी हात घातला आहे, सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. तो लवकर सुटावा अशी माझी परमेश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि जे काही काम आम्ही करतो आहे, अंमली पदार्थांचे विरोधी प्रकल्प असेल किंवा फिल्म असेल किंवा जनजागरण असेल, हे काम लवकरात लवकर थांबवावं, ती वेळ यावी अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. या लढ्यामध्ये तुमच्या शासनाकडून आणि प्रसारमाध्यमांकडून काय अपेक्षा आहे? खरं सांगू का, अपेक्षा माझ्या काहीच नाही आहे. कारण मला तो प्रश्न गंभीर वाटतो आहे, मला तो शत्रू दिसतोय म्हणून मी त्याच्यावर लढतो आहे. आत्ता एकटा लढतो आहे किंवा काही माझे मित्र आहेत. पण दुसऱ्यांनी कोणीतरी लढावं असं सांगणार इतका मी मोठा नाही आहे. पण मला असं वाटतं की शासनाने सुद्धा याच्याकडे ह्या लढाईमध्ये लक्ष घालणं अपेक्षित आहे. नुसतं पॉलिसीमध्ये घेऊन NEPमध्ये घेऊन किंवा धोरणांमध्ये घेऊन चालणार नाही, तर ग्रासरूटला जाऊन काम करणं गरजेचं आहे. मी फार छोटा आहे, माझी ताकद फार छोटी आहे. पण शासकीय संस्था आणि प्रसारमाध्यमं जर याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली तर ह्या लढ्याला एक मोठी ताकद येईल आणि जास्त ताकदीने आपल्याला लढता येईल. त्यामुळे मी असं आवाहन करतो की शासकीय धोरणांमध्ये अशा प्रकारची काम करणारी जी टीम आहे त्याला कुठेतरी इन्व्हॉल्व करून घ्यावं. आम्ही सर्वजण याच्यात काम करायला तयार आहोत. पण त्याला एखादा काय म्हणू आपण, त्याला ब्रॉड जर स्वरूप प्राप्त झालं तर आणखी जास्त पद्धतीने आम्हाला लढता येईल. तसंच प्रसारमाध्यमांबद्दल पण मी बोलेल की आता अनेक चॅनल्स आहेत, यूट्यूब चॅनल्स आहेत, पॉडकास्ट आहेत. वेगवेगळ्या विषयांवर ते मंडळी आपली मतं मांडत असतात किंवा हे करत असतात, ते विषय तसाच लावत असतात. पण बेरोजगारीसारखा प्रश्न आहे किंवा गुन्हेगारीसारखा प्रश्न आहे किंवा अंमली पदार्थांसारखा प्रश्न, की जे प्रश्न, ज्या समस्या आपल्या भावी पिढीच्या मुळावर आघात करत आहेत, असे प्रश्न या सर्व मंडळींनी हातात घ्यावेत आणि हा विषय त्यांनी सोडवण्यासाठी, याच्यावर लढण्यासाठी त्यांनी त्यांची ताकद लावावी. म्हणजे मला असं वाटतं की शत्रू जर बलाढ्य असेल तर आपलं सैन्य थोडं पडतंय, तर इतरांनी पण याच्यामध्ये जर लढण्याचा प्रयत्न केला तर शत्रूला आपण पराभूत करू शकतो. मी या माध्यमातनं मल्टिप्लेक्सवाले जे आहेत की जिथं ही तरुण पिढी पिक्चर बघायला जाते, तर मल्टिप्लेक्समध्ये ह्या विषयांवर काही मेसेजेस, काही फिल्म्स, काही संदेश हे दाखवण्यात यावेत. किंवा मला असं वाटतं की ह्या विषयात काम करणारी जी मंडळी आहेत यांना कुठेतरी शासनाने त्यांच्या बरोबर घ्यावं किंवा त्यांना गाईडलाईन्स द्याव्यात, म्हणजे जास्त प्रभावीपणे काम करता येईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि आपण नुसतंच म्हणतो की सुजलाम सुफलाम भारत घडवण्याचं आमचं स्वप्न आहे. मी अब्दुल कलाम सरांबरोबर विजन इंडिया 2020मध्ये 6 वर्ष काम केलं आहे. मला फार अभिमान आहे त्याचा. 2020मध्ये भारत जगाचं नेतृत्व करेल असं स्वप्न अब्दुल कलाम सरांनी पाहिलं होतं, कारण त्यांचा विश्वास भारतातल्या युवा शक्तीवर होता. पण ज्या युवा शक्तीच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून आदरणीय कलाम सरांनी स्वप्न पाहिलं, तो युवकच जर कमजोर असेल, तो युवकच जर व्यसनाधीन असेल, तो युवकच जर फिजिकली, मेंटली आणि मॉरली फिट नसेल, तर तुम्ही काय जगाचं नेतृत्व करणार आहात? मला वाटतं की त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी लढतो आहे. आणि त्याच्यामध्ये तुझ्यासारखी मंडळी माझ्याबरोबर येत आहेत, काम करत आहेत. मला खूप बरं वाटलं की या प्रश्नांवर पण तुझ्यासारखे युवक बघत आहेत आणि ते लढण्यासाठी माझ्याबरोबर सहभागी झाले आहेत. मी खरं तुझं पण अभिनंदन करतो. गालिब का एक शेर है, माना के ही जहाँ को गुलशन में ना बदल सके हम, चंद काटे तो उठा लिए जहाँ से निकल गुजरे हम. वा सर, आणि गेले 30 वर्ष तुम्ही तुमचा लढा सुरू आहे आणि या लढ्यामध्ये असे अनेक प्रसंग येत असतील ज्यावेळेस तुम्हाला नैराश्य येत असेल किंवा तुम्ही डिमोटिवेट होत असाल, तर यावेळेस तुम्ही काय करता? खूपदा असं होतं की फ्रस्ट्रेशन येतं किंवा नैराश्य येतं की आपण हे का करतोय, असे खूप अनुभव येतात. पण असं वाटत असताना एखादा कोणीतरी पालक येऊन सांगतो की सर, माझ्या मुलाला तुम्ही काउन्सिलिंग केलं आणि त्यांनी सगळी व्यसनं आता बंद केली आहेत,
आणि तो व्यायाम करतो आणि आता तो चांगल्या मार्कांनी पास झाला आहे. हे पेढे, त्याच्या परीक्षेचे पेढे हे पाहिले, हे तो पेढा खाताना मागचे 100 अपमानाचे किंवा नैराश्याचे प्रसंग वाहून जातात. बरोबर. त्यामुळे नैराश्याचे प्रसंग मी लक्षात ठेवत नाही, आनंदाचे प्रसंग लक्षात ठेवतो. काय की कुठलंही काम करताना लोक तुम्हाला छळणार आहेत, त्रास देणार आहेत, तुमच्यावर टीका करणार आहेत, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नये असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही जेव्हा रस्त्याने चालत असता तेव्हा कधी कधी कुत्री तुमच्या अंगावर भुंकतात, पण तुम्ही जर कुत्र्याच्या अंगावर भुंकलात, त्याला दगड मारलात, त्याला लात मारली, तर ते कुत्रं आणखी भुंकत राहतं आणि मग तुमचं BP आणि शुगर वाढतं. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या खिशामध्ये बिस्किटाची पाकिटं ठेवावी. जी कुत्री भुंकतात त्यांना 1-2 बिस्किटं टाकत जायचे, ती कुत्री बिस्किटं खाऊन गप्प बसतात आणि तुमचा प्रवास सुखकर होतो. लोग तुम्हारे बारे में क्या सोचेंगे और क्या बोलेंगे ये तुम्हें सोचने की ज़रूरत नहीं, उनको सोचने दो, तुम अपना काम करो. मला वाटतं की हा विचार घेऊन मी चालतो आहे. प्रहार पिक्चरमधला एक नानाचा डायलॉग मला या ठिकाणी सांगावासा वाटतो की प्रहारमध्ये असंच तो सगळ्या गुन्हेगाराशी, गुंडागर्दीशी, भ्रष्टाचार निवारणासाठी लढत असतो आणि तो एकटा पडतो आणि त्याला ते सगळे गुंडे घेरतात आणि त्याला 3-4 गुंडे मिळून मारत असतात. तर तो एकटाच सगळ्या गुंडांना ठोकतो आणि तो ठोकत असताना तो पण घायाळ झालेला असतो. तर त्याचं एक फार सुंदर वाक्य आहे. मला नानाची ॲक्टिंग तर आवडतेच, पण त्याचं जे वाक्य आहे तो म्हणतो की मुझे पता नहीं दुश्मन कितनी तादाद में है, शत्रू किती मोठा आहे मला माहिती नाही. आणि मग तो पुढे म्हणतो की जब तक तुम अपना काम करते रहोगे मैं अपना काम करता रहूँ. मला वाटतं की ह्या भावनेने मी काम करतो आहे आणि तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी आहात. परमेश्वर आहे, कुटुंबीय आहेत, मित्रपरिवार आहेत. हीच माझी ताकद आहे आणि या ताकदीवर मी अंमली पदार्थासारख्या मोठ्या राक्षसासाठी लढतो आहे आणि मला विश्वास आहे एक ना एक दिवस मी त्याच्यावर विजय मिळवेन. सर, अंमली पदार्थ निश्चितच इलिगल आहे, ते कायद्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. तर अंमली पदार्थाचं सेवन करताना किंवा त्याची तस्करी किंवा विक्री करताना जर एखादा व्यक्ती सापडला तर त्यासाठी काही कायदा वगैरे आहे का? आपल्याकडं त्याच्याविषयी फार कठोर कायदे आहेत. म्हणजे अंमली पदार्थ सेवन करणं, विकणं, तुमच्याकडे सापडणं याच्याविषयी कायदे आहेत, पण ते पकडल्यानंतर गुन्हा दाखल होणं आणि ते सिद्ध होणं आणि त्याला साक्षीदार मिळणं आणि ते न्यायालयापर्यंत जाऊन ते सिद्ध होणं याच्यामध्ये अनेक लूप्स होल्स असतात नेहमीप्रमाणे. त्यामुळं बऱ्याचदा ती मंडळी संशयाचा आधार घेऊन सुटतात. त्याचं कारण एक मी तुला मागाशी सांगितलं की त्या अंमली पदार्थांची कॉस्टिंग एवढं असतं लाखोमध्ये की ते पकडल्यानंतर ती मंडळी खूप अशी रक्कम देऊन त्यातनं बाहेर पडतात. हा एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि त्याला होणारी जी शिक्षा आहे, तुम्ही किती प्रमाणात बाळगलं आहे याच्यावरती शिक्षा आहे. मला वाटतं की तो अजामीनपात्रच गुन्हा असायला पाहिजे, कारण फार मोठा तो गंभीर गुन्हा आहे आणि त्याला मोठी शिक्षा असली पाहिजे. पण ज्या प्रमाणात ती शिक्षा असायला पाहिजे तेवढी शिक्षा नाही आहे आणि मग ते वकील आणि मग ते न्यायालय आणि ती सगळी यंत्रणा याच्यामध्ये इतका वेळ जातो आणि त्याच्यामध्ये सगळी गडबड होऊन जाते. त्यामुळं न्यायालयाने आणि पोलीस यंत्रणेने पण आणखी थोडंसं कठोर याच्यामध्ये कायदे करण्याची गरज आहे आणि तो अदखलपात्र किंवा अजामीनपात्र गुन्हा व्हावा असं मला वाटतं. ओके सर, आपला दुसरा पॉडकास्ट आहे. पहिला पॉडकास्ट ज्यावेळेस केला होता त्यावेळेस एक प्रश्न विचारायचा राहिला होता. तुम्ही इथे सर एक बॅच लावलेला आहे गोल्डन कलरचं, तर त्याचं सिग्निफिकन्स किंवा महत्त्व काय आहे? त्यावेळेस मला विचारायचं होतं, ते डोक्यात राहिलं, आज ती संधी मिळाली त्यामुळे विचारतो. हा राष्ट्रीय युवा पुरस्कार आहे. राष्ट्रपती स्वतः त्यांच्या हाताने तुमच्या कॉलरला लावतात आणि देशभरातील लाखो युवकांमधून 12 युवकांची निवड याच्यासाठी केली जाते आणि तो हा सन्मान आहे. हा जेव्हा मला मिळाला तेव्हा माझे मित्र, कुटुंबीय, सगळे कार्यकर्ते यांचा तो सन्मान आहे. तुम्ही 50 कोटी रुपये दिले आणि सांगितले की माझ्या कॉलरला बॅच लाव, तरी तो तुम्ही लावू शकत नाही. त्यामुळे मी भारतातल्या अनेक मोठ्या उद्योगपतींपेक्षा श्रीमंत आहे, कारण मला हा बॅच आहे, अभिमान आहे. मी असं सांगतो, मी असं म्हणेल की जे सगळे हा पॉडकास्ट ऐकतायत त्या प्रत्येकाच्या कॉलरला हा बॅच लागावा. रादर तो त्या पद्धतीने तुम्ही काम करावं
आणि तुमच्या कॉलरला लागलेला हा बॅच, सुवर्णपदक, राष्ट्रीय युवा पुरस्कार याच्यावर राजमुद्रा आहे. तो पाहून तुमचे कुटुंबीय, तुमचे गुरुजी, तुमचे शाळेतले शिक्षक, तुमचे मित्रपरिवार यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, अभिमान आणि आनंदाश्रू हे अनुभवणं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी नशा आहे. आणि हे तुम्ही तेव्हाच मिळवू शकता जेव्हा तुम्ही निर्व्यसनी असू शकता. त्यामुळे तुम्हाला हा प्रवास जर करायचा असेल तर अंमली पदार्थाच्या प्रवासापासून दूर व्हायला पाहिजे. तरच तुम्ही या प्रवासात येस जाऊ शकता पुढे. Yes. येस, अगदी बरोबर सर. खरोखरच सर, म्हणजे तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास ऐकला मी. आपण आधी पण एक पॉडकास्ट केला होता, हो. त्यावर तुम्ही तुमच्या लाईफची जर्नी सांगितली होती आणि त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता, परंतु आपण फार कमी वेळ त्यावर बोलला होता. आणि आज तुम्ही एकदम विस्तृतपणे त्या विषयावर आम्हाला माहिती दिली, मार्गदर्शन केलं. निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे जो व्यक्ती हा व्हिडिओ बघेल, मला अशी खात्री आहे की त्याचे डोळे नक्कीच उघडतील आणि जी व्यक्ती व्यसन करत आहे किंवा त्या मार्गावर आहे त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, त्यांच्या आयुष्यात परिवर्तन व्हावं आणि सुजलाम सुफलाम जसं तुम्ही म्हणलात तसं आपला देश व्हावा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांचं विजन 2020 हे आपण गाठावं, हीच एक इच्छा आहे. आपण वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात, आम्हाला फार मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू सो मच. मित्रांनो, डॉक्टर मिलिंद भोई सरांच्या या पॉडकास्टमधून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळते, ती म्हणजे अंमली पदार्थ आपल्या देशाच्या युवकांसाठी किती घातक ठरू शकतात. जर वेळीच पावले उचलली नाहीत तर त्याचे परिणाम आणखी गंभीर स्वरूप घेऊ शकतात. म्हणूनच या समस्येविरोधात लढणं ही काळाची गरज बनलेली आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शक्य तितक्या लोकांपर्यंत शेअर करा. ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल त्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या मोहिमेचे भाग बनाल. डॉक्टर मिलिंद भोई सरांनी आजवर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत आणि जनजागृती केलेली आहे. जर तुम्हालाही तुमच्या सोसायटीत, शाळेत, कॉलेजमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात सरांचं व्याख्यान आयोजित करायचं असेल तर आमच्याशी जरूर संपर्क साधा. आम्ही सरांची वेळ घेऊन तुम्हाला कळवू. से नो टू ड्रग्स. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.